सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत रहा, शेअर करत रहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत रहा. सप्रेम नमस्कार. नाशिक शहरात एकाच दिवसात 2 बिबटे आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. शहरातील सावता नगर, मुंबई नाका, गोविंद नगर भागात शुक्रवारी पहाटे बिबट्यांचा वावर आढळून आलाय. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. एकाच दिवशी शहरातील रहिवासी परिसरात बिबट्या आढळण्याची ही पहिलीच घटना. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय. वृत्त समजतात वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गोविंद नगर परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्याचे काम अद्यापही सुरू आहे. सरका साईडला
तुमची घेतो जरा जबरदस्त एक नंबर कोणी ऐकणार नाही आता कोणी ऐकणार नाही खाली पडला तर चला बाय बाय करा जय श्रीराम जय श्रीराम तुमची घेतो जरा जबरदस्त एक नंबर कोणी ऐकणार नाही आता कोणी ऐकणार नाही खाली पडला तर चला बाय बाय करा जय श्रीराम जय श्रीराम
चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 810000018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डन साठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरी मध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचे व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डन साठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशीला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतात. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी शिरसाट 9325193817. शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर अद्वै हिरे यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडणी न करता फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर अद्वै हिरे यांना नाशिकच्या ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून हिरे फरार होते.
ग्रामीण पोलिसासह शहर पोलीस अहिरे यांच्या मागावर होते. रेणुका सूतगिरणीच्या नावाखाली नाशिक जिल्हा बँकेतून अद्वै हिरे यांनी 7 कोटीचे कर्ज घेतले. या कर्जाची परतफेडणी न करता पैशाचा गैरवापर करण्यात आला. या प्रकरणी जिल्हा बँकेच्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अद्वै हिरे यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली. सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश US बघेले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून हिरे यांना पोलीस कोठडी सुनावली. चाहत्याला टपली मारण्याच्या प्रकरणावरून नाना पाटेकरांचा नेटकऱ्यांनी घेतला खरपूस समाचार. नाना पाटेकरांनी एका चाहत्याला टपली मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलाय. त्यानंतर नेटकऱ्यांनी नाना पाटेकर यांच्याबाबत संताप व्यक्त केलाय. आजपर्यंत गुणी कलाकार म्हणून ओळख असलेल्या नानांची अशा प्रकारची मारहाण चाहत्यांना काही पटलेली दिसत नाहीये. याबाबत नाना पाटेकरांनी आपली बाजू मांडली. या सीनचा सराव सुरू असताना एक तरुण आला. मला वाटले तो शूटिंग मधील एक पात्र असेल, त्यामुळे मी त्याला मारले. सीन मध्ये ठरल्याप्रमाणे समज देखील दिली, पण ते नंतर समजले की तो शूटिंगचा भागच नव्हता. नंतर तरुणाला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तरुण पळून गेलेला होता. गैरसमज झाल्याबद्दल माफी असावी, असे नाना पाटेकर म्हणाले. नमस्कार. देखिए, एक वीडियो वायरल हो रहा है जहां मैंने किसी बच्चे को मारा है. हालांकि ये सीक्वेंस हमारे फिल्म का हिस्सा है. हमने एक रिहर्सल कर दी थी. एक पीछे से बंदा मुझे कहता है कि ए बूढ़ा, टोपी बेचनी है क्या? मैंने हैट पहनी हुई है. तो वो आता है तो मैं उसको पकड़ता हूं, मारता हूं और मैं कहता हूं बदतमीजी बंद करो, तमीज से पेश आओ, ये तरीका नहीं है. और वो भाग जाता. अब एक रिहर्सल हम कर चुके थे और दूसरी रिहर्सल करनी थी. डायरेक्टर ने कहा कि हम और एक बार करते हैं. तो उन्होंने कहा शुरू करो नाना जी. तो हम शुरू ही करने वाले थे. इतने में ये जो बच्चा जो वीडियो में है वो यहां से अंदर आ गया. अब हमें तो मालूम नहीं था ये कौन है. हमें लगा हमारा ही बंदा आया है. तो हमने सीन के हिसाब से उसको एक मार दी. मैंने कहा बदतमीजी मत करो, निकलो यहां से. और बाद में पता चला कि ये हमारा बंदा तो है नहीं, ये अलग कोई दिखता है. तो हम उनको बुलाने जा रहे थे, तब तक वो भाग गया. भाग जाने के बाद वो शायद उसके दोस्त ने कहीं वो शूट किया होगा. हालांकि हमने कभी किसी को फोटो के लिए ना नहीं बोला और ऐसे हम करते नहीं. हजारों फोटो खींचे भी हमने. यहाँ इतनी भीड़ रहती है वहां घाट पे, और यह तो मार्केट में सीन ये हो रहा था. अब ये गलती से हो गया, हमको मालूम नहीं वो कहां से आया. हम अपना ही बंदा समझ के ये किया है. तो अगर गलतफहमी कोई है तो माफ करो भाई. हम ऐसे कभी किसी को मारते नहीं. आज तक ऐसा हमने किया नहीं. और सभी के काशीवासी है, सभी के जो है इतना प्यार करते हैं लोग हमसे, और हम ऐसे हरकत नहीं करेंगे कभी. मैं उसको सामने माफी मांग लूं. वो उस दिन भाग गया और हम ढूंढते रहे उसको. मैंने कहा यार खामखा उसने एक लफड़ खाया, तो उसको ढूंढ लो, हम माफी मांग लेंगे. तो वो भाग गया, कहीं वो डर के मारे भागा होगा. वो शायद वो रिहर्सल के बीच में घुस गया, तब उसको लगा था और मारेंगे शायद. तो लेकिन माफ कर दो, हम ऐसा कभी करते नहीं. लोग इतनी मतलब सपोर्ट कर रहे हैं. हम घाट पे तो आप जानते हैं कितनी भीड़ होती है, लेकिन वहां कोई दिक्कत नहीं. हम इतने दिन से शूटिंग कर रहे हैं, अगले कुछ और 10-15 दिन शूटिंग करेंगे हम. कोई दिक्कत नहीं है. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण.
आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रोडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स. त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाइड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग, सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमल कसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रण ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. आज नाशिकमध्ये सावतानगर परिसर आणि गोविंदनगर परिसर या दोन्ही भागांमध्ये बिबट्या निदर्शनास आल्याचे नागरिकांचे कॉल होते. सावतानगर परिसरातील बिबट्या मुक्तपणे फिरत असल्यामुळे वन विभागाने
त्याला अगोदर रेस्क्यू केलं. नंतर जो गोविंदनगर परिसरामध्ये एका बंगल्यामध्ये जो लॉक झालेला होता त्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलं. या सगळ्या रेस्क्यूच्या ऑपरेशनमध्ये आम्हाला नागरिकांचं सहकार्याची फार अपेक्षा असते. जेव्हा लोकांची गर्दी होते तेव्हा रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी फार अडचणी येतात. ज्यावेळी लोकांनी गर्दी होते, आवाज होते, त्यावेळी बिबट्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जिथे आम्ही त्याला डाट करणार असतो तर तो डाट न होता तो दुसरीकडे निघून जातो. त्यामुळे आम्हाला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येतात. तर आमचं नागरिकांसाठी एवढंच आव्हान, जेव्हा कधी अशी वेळ येईल रेस्क्यू ऑपरेशन, सर्च ऑपरेशन वन विभाग करेल, तेव्हा फक्त सहकार्याची अपेक्षा असते. गर्दी करू नये, आवाज करू नये एवढीच अपेक्षा असते वन विभागाची. अच्छा, नाशिककरांसाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकता की जंगलातनं बिबटे आता शहरात येऊ लागलेले, त्या पर्यावरण संतुलन बिघडते का, आपण काय काळजी घ्यायला हवी? एक तर आहे की शहरात बिबट्या येतात, जंगलचा एरिया फॉरेस्ट एरियाही कमी झालेला आहे आणि पॉप्युलेशन पण वाढते आहे बिबट्यांची. त्यामुळे हे बिबटे शहरात येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. लोकांसाठी आम्ही एवढंच आवाहन करू इच्छितो की सकाळी फार लवकर अंधाराच्या वेळी मॉर्निंग वॉकला न जाणे, संध्याकाळी अंधाराच्या वेळी लहान मुलांची काळजी घेणे. जेव्हा तुम्ही कधी मॉर्निंग वॉकला जाल हातात एखादी काठी, मोठी काठी ठेवावी, सोबत 2-4 जणांनी एकत्र जावं. मोठा आवाज करून जेव्हा तुम्ही वॉक वगैरे करत असाल, बाहेर तुमचं काही काम असेल संध्याकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी, त्यावेळी मोठा आवाज करूनच बाहेर जावं. दशनाम गोसावी समाज संस्थेचा 10 डिसेंबर रोजी वधूवर मेळावा. 30 नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदणीचे आवाहन. नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज संस्थेच्या वतीने येत्या 10 डिसेंबर 2023 रोजी राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचे आयोजन केले. याबाबत राज्यभर जनजागृती अभियानास सुरुवात झाली. मेळाव्यासाठी राज्यभरातून सुमारे 2000 प्रतिनिधी दाखल होतील असा विश्वास दर्शवला जातोय. यासाठी संकेतस्थळावर नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आले. अधिक माहितीसाठी संस्थेच्या विश्वासांना संपर्क साधा असे आवाहन जिल्हा संस्थेच्या विश्वासांनी दिले. नाशिक परिसरातील जनार्दन स्वामी मठाशेजारी असलेल्या लक्ष्मी बँक्वेट हॉल येथे या प्रांगणास निर्मला उदयपुरी गोसावी असे नाव देण्यात येईल. कार्यक्रमाचे उद्घाटक पालनपूर येथील स्वामी श्री श्री रवी शरणानंद असतील. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालकृष्ण पर्वत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, स्वागताध्यक्ष म्हणून सीता गुफा पंचवटी संस्थांचे विश्वस्त श्री योगेंद्रपुरी गोसावी असतील. वधूवर मेळाव्यास राज्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय तसेच राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित राहतील. यात खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, सीमाताई हिरे, देवयानी फरांदे, सरोज आहिरे, भाजपा नेते दिनकर अण्णा पाटील, स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी यासह राज्यातील अनेक संस्थांचे विश्वस्त पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेले. नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज संस्था ही जिल्ह्यातील अग्रण्य मातृसंस्था आहे. संस्थेच्या तालुका, विभागीय स्तरावर विविध शाखा उपशाखा आहेत. संस्थेने यंदा 50व्या वर्षात पदार्पण केले. इच्छुकांनी संस्थेच्या विश्वस्तांशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनुप गोसावी यांनी केले. वधूवरांची नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मेळाव्यात येणाऱ्या विशेष यजमान राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना निवास व्यवस्था करण्यात येईल. मात्र याकरिता आगाऊ कल्पना देणाऱ्यांचाच विचार होईल असे आयोजकांनी परिषदेच्या माध्यमातून कळवलंय. शिवधाम समाधीभूमी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस अनुपम गोसावी, दत्तागिरी गोसावी, लता गोसावी, सुधीर गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, प्राचार्य डॉक्टर धनराज गोसावी, शिवाजी गोसावी, अश्विनी गोसावी, रामदास गोसावी, ईश्वर गोसावी, किरण गोसावी, धर्मराज गोसावी, राजेंद्र गोसावी, विनोद गोसावी, समाधान गोसावी, संजय गोसावी, राजगिरी गोसावी विश्वस्त उपस्थित होते. नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज ही गेल्या 55 वर्षापासून जिल्हाभर कार्यरत असलेली संस्था आहे.
या संस्थेचे विविध राज्यभर कार्यक्रम सातत्याने होत असतात. यावेळेला येत्या 10 डिसेंबर रोजी आपण वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. हा मेळावा नाशिकमध्ये जरी 10वा 11वा असला तरी यावेळेचा मेळावा हा न भूतो न भविष्यती असा होणार आहे. मेळाव्यासाठी आपल्याकडे किमान 2000 प्रतिनिधी दाखल होतील अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. आणि येणाऱ्या प्रतिनिधींची पाहुण्यांची निवासाची व्यवस्था या ठिकाणी करणार आहे. आणि आधीच माहिती आपण आपल्याला प्रेस नोट मध्ये दिलेली आहे. त्या पद्धतीने हा मेळावा या ठिकाणी साकार होणार आहे. नाशिक मधून या कार्यक्रमासाठी आमदार खासदार यांना सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यात हेमंतराव आप्पा गोडसे आहेत, नाशिकचे ऍडव्होकेट राहुल भाऊ टिकले आहेत, मध्य विभागाच्या देवयानी फरांदे आहेत, तसेच नाशिक रोड देवळाली गावच्या सरोज हिरे आहेत आणि पश्चिम विभागाच्या सीमा हिरे आहेत. या सगळ्यांना आपण निमंत्रित केलं आहे. याचबरोबर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालनपूर गुजरातचे श्री श्री स्वामीनारायण महाराजजी यांचं उद्घाटक म्हणून या ठिकाणी आपण निमंत्रित केलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळकृष्ण पर्वते जे अखिल भारतीय दशनाम गोसावी संस्था दिल्लीचे ते अध्यक्ष आहेत, त्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर राज्यभरातले कार्यकर्ते जे आहेत, आमच्या विविध संस्थांचे विविध विश्वस्त, या ठिकाणी सगळ्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं असंही आवाहन या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमची सगळी कार्यकारिणी या ठिकाणी आवाहन करत आहे. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा, तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 810001 8180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स,
मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट को वर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास, स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी शिरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतो. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा. माधुरी शिरसाट 9325193817. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले मोठे निर्णय. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले अशी माहिती समोर येते. विशेष म्हणजे या बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची बैठक देखील घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत दिवाळीनिमित्त काही मंत्री गैरहजर होते. मंत्री गैरहजर असताना देखील या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 70 सावंगी बॅरेजला मान्यता देण्यात आली. आता 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असल्याची माहिती समोर येते. आजच्या बैठकीत राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकणार. याबाबत मार्गदर्शक तत्वांना मान्यता देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी 341 शिफारशी करण्यात आल्या. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाबाबत कोणतीही चर्चा न झाल्याची माहिती समोर येते. नाशिक शहरात एकाच दिवसात 2 बिबटे आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. शहरातील सावतानगर, मुंबई नाका, गोविंद नगर भागात शुक्रवारी पहाटे बिबट्यांचा वावर आढळून आलाय. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. एकाच दिवशी शहरातील रहिवासी परिसरात बिबट्या आढळण्याची ही पहिलीच घटना. बिबट्याचा वावर CCTVत कैद झालाय. वृत्त समजतात वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत सिडकोच्या मळे परिसरात दिसणारा बिबट्या आता थेट नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गोविंद नगर परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्याचे काम अद्यापही सुरू आहे. सरका साईडला
तुमची घेतो जबरदस्त एक नंबर कोणी ऐकणार नाही आता कोणी ऐकणार नाही खाली पडला तर चला बाय बाय करा जय श्रीराम जय श्रीराम तुमची घेतो जबरदस्त एक नंबर कोणी ऐकणार नाही आता कोणी ऐकणार नाही खाली पडला तर चला बाय बाय करा जय श्रीराम जय श्रीराम
वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रोडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8467938827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स. त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाइड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग, सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट. ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमलकसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर अद्वै हिरे यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी. जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडणी न करता फसवणूक केल्याप्रकरणी
शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर अद्वै हिरे यांना नाशिकच्या ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसापासून हिरे फरार होते। ग्रामीण पोलिसांसह शहर पोलीस अहिरे यांच्या मागावर होते। रेणुका सूतगिरणीच्या नावाखाली नाशिक जिल्हा बँकेतून अद्वै हिरे यांनी 7 कोटीचे कर्ज घेतले। या कर्जाची परतफेडणी न करता पैशाचा गैरवापर करण्यात आला। या प्रकरणी जिल्हा बँकेच्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अद्वै हिरे यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळण्यात आला। नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली। सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायाधीश US बघेले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून हिरे यांना पोलीस कोठडी सुनावली। चाहत्याला टपली मारण्याच्या प्रकरणावरून नाना पाटेकरांचा नेटकऱ्यांनी घेतला खरपूस समाचार। नाना पाटेकरांनी एका चाहत्याला टपली मारली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलाय। त्यानंतर नेटकऱ्यांनी नाना पाटेकर यांच्याबाबत संताप व्यक्त केलाय। आजपर्यंत गुणी कलाकार म्हणून ओळख असलेल्या नानांची अशा प्रकारची मारहाण चाहत्यांना काही पटलेली दिसत नाहीये। याबाबत नाना पाटेकरांनी आपली बाजू मांडली। या सीनचा सराव सुरू असताना एक तरुण आला। मला वाटले तो शूटिंग मधील एक पात्र असेल, त्यामुळे मी त्याला मारले। सीन मध्ये ठरल्याप्रमाणे समज देखील दिली, पण ते नंतर समजले की तो शूटिंगचा भागच नव्हता। नंतर तरुणाला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तरुण पळून गेलेला होता। गैरसमज झाल्याबद्दल माफी असावी, असे नाना पाटेकर म्हणाले। नमस्कार। देखिए, एक वीडियो वायरल हो रहा है जहां मैंने किसी बच्चे को मारा है। हालांकि ये सीक्वेंस हमारे फिल्म का हिस्सा है। हमने एक रिहर्सल कर दी थी। एक पीछे से बंदा मुझे कहता है कि ए बूढ़ा, टोपी बेचनी है क्या? मैंने हैट पहनी हुई है। तो वो आता है तो मैं उसको पकड़ता हूं, मारता हूं और मैं कहता हूं बदतमीजी बंद करो, तमीज से पेश आओ, ये तरीका नहीं है, और वो भाग जाता। अब एक रिहर्सल हम कर चुके थे और दूसरी रिहर्सल करनी थी। डायरेक्टर ने कहा कि हम और एक बार करते हैं, तो उन्होंने कहा शुरू करो नाना जी। तो हम शुरू ही करने वाले थे, इतने में ये जो बच्चा जो वीडियो में है वो यहां से अंदर आ गया। अब हमें तो मालूम नहीं था ये कौन है, हमें लगा हमारा ही बंदा आया है। तो हमने सीन के हिसाब से उसको एक मार दी। मैंने कहा बदतमीजी मत करो, निकलो यहां से। और बाद में पता चला कि ये हमारा बंदा तो है नहीं, ये अलग कोई दिखता है। तो हम उनको बुलाने जा रहे थे, तब तक वो भाग गया। भाग जाने के बाद वो शायद उसके दोस्त ने कहीं वो शूट किया होगा। हालांकि हमने कभी किसी को फोटो के लिए ना नहीं बोला, और ऐसे हम करते नहीं। वहां हजारों फोटो खींचे भी हमने। यहाँ इतनी भीड़ रहती है वहां घाट पे, और यह तो मार्केट में सीन ये हो रहा था। अब ये गलती से हो गया, हमको मालूम नहीं वो कहां से आया। हम अपना ही बंदा समझ के ये किया है। तो अगर गलतफहमी कोई है तो माफ करो भाई, हम ऐसे कभी किसी को मारते नहीं, आज तक ऐसा हमने किया नहीं है। और सभी के काशीवासी है, सभी के जो है इतना प्यार करते हैं लोग हमसे, और हम ऐसे हरकत नहीं करेंगे कभी। मैं उसको सामने माफी मांग लूं, वो उस दिन भाग गया और हम ढूंढते रहे उसको। मैंने कहा यार खामखा उसने एक लफड़ खाया, वो उसको ढूंढ लो, हम माफी मांग लेंगे। तो वो भाग गया, कहीं वो डर के मारे भागा होगा, और शायद वो रिहर्सल के बीच में घुस गया तब उसको लगा था और मारेंगे शायद। तो लेकिन माफ कर दो, हम ऐसा कभी करते नहीं। लोग इतनी मतलब सपोर्ट कर रहे हैं। हम घाट पे तो आप जानते हैं कितनी भीड़ होती है, लेकिन वहां कोई दिक्कत नहीं। हम इतने दिन से शूटिंग कर रहे हैं, अगले कुछ और 10-15 दिन शूटिंग करेंगे हम, कोई दिक्कत नहीं है।
चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालवट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरमंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट को वर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री जन्माच्या विविध भूमिकांचं चित्रण करणारा 35 महिलांचा नृत्य कलाविष्कार पाहायला विसरू नका. जर आपल्याला आपल्या संस्थेसाठी एका चांगल्या कार्यक्रमाची मेजवानी हवी असेल तर आजच संपर्क करा. निर्माती तथा नृत्य प्रशिक्षक माधुरी क्षीरसाट यांचा तिचा प्रवास. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, NGO, महिला मंडळ, कॉर्पोरेट कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, तसेच कला क्षेत्रातील आयोजक या कार्यक्रमाची अभूतपूर्व मेजवानी देण्यासाठी संपर्क साधू शकतो. महिलांचं विश्व एकाच मंचावर साकारणारा कलाविष्कार, गीत संगीताची सुमधुर साथ, अंतर्मनाला भेदणारं उत्तम निवेदन, रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. पाहिला नसेल तर आजच संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद द्या. कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा माधुरी क्षीरसाट 9325193817.